नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी संघटनेने गेल्या काही वर्षापासून संपूर्ण कर्जमुक्ती हे आंदोलन चालू केलं होतं. माननीय रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू केलं होतं. सातत्याने रस्त्यावरची लढाई असेल, कोर्टातली लढाई असेल, आम्ही लढतोय. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला शब्द दिला होता की तुमचा सातबारा कोरा करू. तसं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं आणि सगळ्यांनी आपण ते ऐकलंय, पाहिलंय. परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की निवडणूक झाल्यानंतर ही लोक सर्रास विसरली होती. परंतु शेतकरी संघटनेने खास करून श्रीरामपूर तालुक्यातनं आपण महाराष्ट्रामध्ये एक आंदोलन चालू केलं आणि संपूर्ण कर्जमुक्ती आंदोलन या स्वरूपात आपण 19 फेब्रुवारीला चालू केलेलं आंदोलन 19 मार्चला आपण पुण्यामध्ये मोठा मोर्चा नेऊन त्या संदर्भातली निवेदनं आपण दिली होती. शेतकरी संघटना याच्यावरच थांबली नाही. शेतकरी संघटनेने ज्या ठिकाणी शक्य होईल तिथं फौजदारी स्वरूपाचे गुन्हे माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील यांच्यावर दाखल केलेले आजही ते प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित आहे. श्रीरामपूर कोर्ट असेल, नेवासेचं कोर्ट असेल, यांनी याची दखल घेतलेली आहे आणि जी फसवणूक शेतकऱ्याची केलेली आहे त्याचा जाब कोर्टाच्या माध्यमातून शेतकरी संघटनेने मागितलेला आहे. असं असताना एक फसवी कर्जमाफी योजना राज्य शासनाने आता जाहीर केली होती. त्याच्यामध्ये इतक्या जाचक होत्या, त्या अटीमध्ये फार शेतकऱ्यांना लाभ होणार नव्हता. म्हणून परत हा संघर्ष आमचा चालू होता. आणि काल माननीय मुख्यमंत्र्याने असं सांगितलं की 2 लाखापर्यंतची कर्जमाफी आम्ही करतोय आणि 2019ला जी लोकांना लाभ झालेला आहे त्या लोकांना सुद्धा आता त्याचा लाभ होईल अशा स्वरूपाचं कालचं त्यांचं निवेदन होतं. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की ज्यांना 50,000 रुपयाचा पहिलेचा विषय होता तो विषय न राहता त्यांना सुद्धा 2 लाखापर्यंतची कर्जमाफी होणार आहे. मित्रांनो, प्रश्न असा आहे की कर्जमाफी हा काही आमचा उद्देश नाही आहे. आमचा उद्देश आहे कर्जमुक्ती. आणि कर्जमुक्ती म्हणजे संपूर्ण सातबारा कोरा हा त्याचा सरळ अर्थ आहे. शेतकरी पूर्णपणे संपलेला आहे. त्या शेतकऱ्याला जर उभं करायचं असेल तर अशी तुटपुंजी मदत करून त्या शेतकऱ्याला काही होणार नाही. सातत्याने या माणसाला राज्य शासन असेल, केंद्र शासनाच्या धोरणाच्या माध्यमातून लुटलं गेलेलं आहे आणि ती लूट वसुली म्हणून आम्ही या विषयाकडे बघतोय. आमची भूमिका एवढी स्पष्ट आहे. आमच्या उत्पादन खर्चावर आधारित आम्हाला भाव दिला जात नाही आणि जी सातत्याने आमची लूट होतीये त्या लुटीच्या माध्यमातून आम्हाला आता याच्यातनं बाहेर पडायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला कर्जमुक्ती आमची हवी आहे. कर्जमाफी आम्हाला नाही लागत. या स्वरूपाच्या भूमिकेतनं आम्ही काम करतोय. 2017ला पहिली कर्ज माफी योजना यांनी आणली, जी कर्जमुक्ती योजना म्हणून आम्ही खरं तिच्याकडे पाहत होतो. दुर्दैवाने त्याच्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात शासकीय स्तरावर अवहेलना झाली आणि लोकांना त्याचा लाभ झाला नाही. त्यामुळं नाईलाजास्तव मला उच्च न्यायालयात त्याच्या संदर्भात एक याचिका आणावी लागली. त्या याचिकेमध्ये भाऊसाहेब पारखे नावाचे आमच्या तालुक्यातले एक व्यक्ती आहे, त्यांना घेऊन आम्ही उच्च न्यायालयात गेलो. उच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये निकाल दिला. तो निकाल 2022ला झाला, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या 6.5 लाख शेतकऱ्यांना जे 2017च्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेमध्ये पात्र असून देखील लाभ मिळाला नाही, त्या लोकांच्या संदर्भात उच्च न्यायालयाने निकाल दिला आणि त्या निकालामध्ये मान्य उच्च न्यायालयाने असं सांगितलं की जे लोक वंचित राहिलेले त्या 1.5 लाखाच्या कर्जमाफीमधून त्यांना तुम्ही लाभ द्या. मित्रांनो, हा आकडा 5,985 कोटीचा आहे. वास्तविक पाहता ही जे लाभ मिळायला हवा होता त्या योजनेचा, 2017च्या योजनेचा लाभ आजही शेतकऱ्यांना मिळाला नाही. स्वाभाविकपणे हे जे सगळं कर्ज होतं हे बँकांनी दिलेलं कर्ज होतं, त्याच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात आज व्याज लागलेलं आहे आणि त्या व्याजाच्या माध्यमातून तो आकडा मोठ्या प्रमाणात फुगलेला आहे. खरं वास्तविक त्यांनी हा विषय याला घ्यायला हवा होता की 2017चे जे वंचित राहिलेले लोक आहेत त्यांना सुद्धा या कर्जमाफीमध्ये आम्ही बसवतोय. म्हणजे पहिलेचे 1.5 लाख आणि आत्ताचे 2 लाख असे मिळून त्या लोकांचा सातबारा व्याजासकट वाढलेली जी रक्कम असेल ती अशी सगळी देणं अपेक्षित होतं. पण दुर्दैवाची गोष्ट आहे की फक्त 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या लोकांना याच्यात आता परत इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की परत एकदा ही मोठी फसवणूक आहे. जर शासनाचे जवळपास 5,985 कोटी रुपये हे पहिल्या योजनेतलेच बाकी होते
ते आजही दिले गेलेले नाही आहेत. त्याच्या संदर्भात सरकार चकार शब्दही बोलायला तयार नाही. उच्च न्यायालयामध्ये याच्या संदर्भातली अवमान याचिका आहे. राज्याच्या सचिवांना उच्च न्यायालयाने अवमान याचिकेच्या संदर्भात नोटीस दिलेली आहे, परंतु शासन तिथं वेळ काढूपणाची भूमिका करतंय. आणि अशा परिस्थितीमध्ये आता फक्त फसवं आश्वासन द्यायचं आणि असं सांगण्यात आलं होतं की 2019च्या लोकांना लाभ मिळणार नाही. स्वाभाविकच शेतकऱ्यांनी कुठून अडचणीतनं पैसे उभे केले, बँकांचे पैसे भरले. आज जवळपास 90% पेक्षा जास्त लोकांनी ते लाभ मिळणार नाही म्हणून उसनेवारी करून सावकाराकडनं पैसे आणून ते पैसे भरून बँकाचं आज पैसे भरलेले आहेत. आता जे पैसे भरलेले आहेत त्या पैशाच्या बाबतीत जर 2019 पासून तुम्ही लाभ देणार असाल तर 2019 नंतरच्या थकबाकीमधले लोक होते त्यांनी जे पैसे भरलेले आहेत ते पैसे तुम्हाला आता त्यांच्या खात्यामध्ये ऍडजस्ट करायला हवे. कारण की त्यांचं जे काही उरलेलं कर्ज आहे किंवा तुमच्या याच्यामध्ये जे काही बाकी राहणार आहे या कर्जमाफीच्या माध्यमातून ते त्यांच्या अकाउंटला गेले पाहिजे. ते जर अशा पद्धतीने झालं तर खऱ्या अर्थाने या योजनेचा लाभ मिळू शकतो. वास्तविक पाहता 2 लाख ही काही फार मोठा आकडा नाही आहे. कारण की वस्तुस्थिती अशी महाराष्ट्रातला शेतकरी पूर्णपणे कोलमडलेला आहे, संपलेला आहे, मोडलेला आहे. याला जर उभं करायचं असेल तर तुम्हाला 7-12 कोरा केल्याशिवाय पर्याय नाही. परंतु जी मानसिकता या सरकारची की दरवेळेस सातत्याने येऊन काहीतरी नवीन सांगायचं, लोकांची दिशाभूल करायची, मला असं वाटतं की आम्ही फडणवीस साहेबांचे अभिनंदन करतो की 2 लाख रुपये तुम्ही निर्णय आज शेतकरी संघटनेच्या धमक्यामुळे घेतला. परंतु आमची अपेक्षा अशी आहे की तुमची भूमिका प्रामाणिक असायला हवी होती. तुम्ही या लोक वंचित राहिलेले आहेत, खऱ्या अर्थाने जे लोक संपलेले आहेत, ज्या लोकांचं आयुष्य आता अगदी शेवटच्या टोकावर आलेलं आहे, मला असं वाटतं की शासनाचं हे दायित्व आहे, कर्तव्य आहे की त्यांनी याच्याकडे पूर्ण क्षमतेने लक्ष द्यायला हवं, संपूर्ण 7-12 कोरा करायला हवा. आणि तो संघर्ष जो शेतकरी संघटनेने उभा केलेला आहे, जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहणार आहे. आम्ही कोणताही वैयक्तिक द्वेष न करता ज्या काही फौजदारी गुन्हे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात दाखल केलेले आहेत ते पूर्ण ताकदीने आम्ही अगदी तालुका कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत लढण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि आम्ही हा विषय शेवटच्या टोकापर्यंत नेणार आहोत. एकच अपेक्षा आहे की ज्या लोकांच्या जीवावर सत्तेमध्ये आलेली मंडळी आहेत, कमीत कमी अपेक्षा आहे की आता ती लोक अगदी मरणाच्या दाढेमध्ये गेलेली आहेत, तर त्यांना मात्र सरकारचा हात किंवा सरकारच्या माध्यमातून सहकार्य मिळणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने जर हे काम जर होत असेल तर शेतकरी संघटना जे विषय प्रामाणिकपणे आतापर्यंत लावून धरते त्या विषयाला न्याय मिळेल, शेतकऱ्याला न्याय मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि कोणीही हुरळून जायचं काम नाही की जर 2 लाखाची कर्जमाफी झालेली आहे तर तिचं पूर्ण क्षमतेने इम्प्लिमेंटेशन झाल्याशिवाय किंवा त्याची पूर्ण क्षमतेने उपयोग झाल्याशिवाय मला वाटतं की शेतकऱ्याला आता ह्या कर्जाच्या डोंगरातनं कोणी वाचू शकणार नाही. सरकारची भूमिका प्रामाणिक असावी, असली पाहिजे ही रास्त अपेक्षा एक शेतकरी म्हणून माझी आहे, एक शेतकरी कार्यकर्ता म्हणून माझी आहे. त्याच्यामुळं जे काही निर्णय शासन घेतंय त्या निर्णयाच्या अनुषंगाने आपल्याला हे बघावं लागेल की ही जी कर्जमाफीची घोषणा काल केलेली आहे तिचा लाभ खऱ्या अर्थाने किती लोकांना मिळतोय. आणि शेवटी एकच विनंती आहे की उच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे 5,985 कोटी 6.5 लाख शेतकऱ्यांना देणं बाकी आहे. ते पैसे राज्य शासनाने व्याजासकट त्यांच्या खात्यावर जमा केल्यास काही अंशी तरी याला शेतकऱ्यांना याच्या अडचणीतून बाहेर येता येईल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.